मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या 3 पदांवर संपूर्ण भारतामध्ये 21,000पेक्षा जास्त जागा भरायच्या आहेत. अर्ज आणि फी भरायला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून 3 मार्च 2025 ही शेवटची तारीख असेल. अर्ज आणि फी आपल्याला ऑनलाईन भरायची आहे. ब्रांच पोस्ट मास्टर BPM या पदासाठी 12,000 ते 29,380 रुपये मानधन आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM आणि ग्रामीण डाक सेवक GDS या पदांसाठी 10,000 ते 24,470 रुपये मानधन मिळेल. अर्ज करण्यासाठी वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असायला पाहिजे. परंतु कॅटेगरीनुसार जास्तीच्या वयामध्ये सवलतसुद्धा मिळणार आहे. GDS ग्रामीण डाक सेवक अंतर्गत अर्ज करण्यासाठी कमीत कमी 10वीची परीक्षा पास असणे गरजेचे असेल. सोबत कम्प्युटरचेही ज्ञान असायला हवे. आता या बेसिक माहितीनुसार जर तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज भरून टाका. तो अर्ज कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण नवनवीन जॉब, त्यासाठी भरायचे अर्ज, सरकारी योजना आणि भरपूर सारी उपयुक्त माहिती तुम्हाला इथे रेग्युलर मिळत राहील. मित्रांनो, आरक्षण, त्यानुसार वयोमर्यादा, कागदपत्र, पदानुसार काय काम करावं लागेल, इतर सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याआधी ही संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक नीट वाचा. जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे काही बेसिक गोष्टी असायला हव्या, जसे चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID, ज्यावर OTP पाठवून त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. 10वी पासचे मार्कशीट, तुमचा आधार नंबर, पासपोर्ट आकाराचा रिसेंट फोटो आणि तुमच्या सहीचा एक फोटो. फोटोची साईज 50 KB पर्यंत आणि फॉर्मॅट JPG असला पाहिजे. इंडिया पोस्ट GDSonline.gov.in ही आहे अधिकृत वेबसाईट, ज्यावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा. मित्रांनो, प्रत्येक स्टेप नीट समजावून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरा, कारण फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो दुरुस्त होणार नाही. दुरुस्त करण्यासाठी नंतर 6 ते 8 मार्च 2025 म्हणजेच या 2 दिवसांचाच वेळ मिळणार आहे. आता सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे, नोंदणी करायची आहे. इथे स्टेज 1 रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. आलेल्या पेजवर इथे मोबाईल नंबर टाईप करा आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबर बटन क्लिक करा. मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो या बॉक्समध्ये टाईप करून सबमिट OTP बटन क्लिक करा. त्यानंतर त्याच पद्धतीने ईमेल ID टाईप करून तो OTPच्या साहाय्याने व्हॅलिडेट करून घ्या. खालच्या कॉलममध्ये तुमच्या 10वीच्या मार्कशीटप्रमाणे स्वतःचे आणि त्याखाली आई किंवा वडिलांचे नावसुद्धा मार्कशीटप्रमाणेच भरा. खाली या कॅलेंडरच्या साहाय्याने तुमची जन्मतारीख निवडा. पुढे जेंडर, मेल, फिमेल इत्यादी सिलेक्ट करा. नंतर कम्युनिटीमध्ये SC, ST, OBC, EWS इत्यादी यापैकी एक कॅटेगरी कोणती ती निवडा. आता कोणत्या सर्कलमध्ये तुम्ही 10वी पास झालात ते सर्कल या लिस्टमधून तुम्हाला निवडायचे आहे, म्हणजे थोडक्यात तुमचे राज्य निवडायचे आहे. त्याखाली कोणत्या वर्षी 10वी पास झालात ते वर्ष निवडा आणि दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये टाईप करून सबमिट बटन क्लिक करा. फर्स्ट स्टेज कंप्लीटेड यावर ओके क्लिक करा. आता खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाईप करा. जर पर्सन विथ डिझॅबिलिटी म्हणजेच PWD, थोडक्यात अपंग या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर येत असाल तर येस आणि नसाल तर नो सिलेक्ट करा. लक्षात ठेवा, इथे जर येस सिलेक्ट केले तर टाईप ऑफ डिझॅबिलिटीमध्ये अपंगत्वाचा प्रकार आणि सब कॅटेगरीची माहिती द्यावी लागेल. पुढे शाळेमध्ये कोणत्या भाषा तुम्ही शिकलात त्या या लिस्टमधून सिलेक्ट करा. जसे मी या ठिकाणी इंग्लिश, हिंदी, मराठी हे सिलेक्ट करत आहे. अजून कोणती भाषा जर तुम्ही शिकला असाल तर ती सुद्धा तुम्ही या लिस्टमधून सिलेक्ट करू शकता. त्याखाली जर यापूर्वी कधी नोकरी केली असेल, वेदर एम्प्लॉईड येस अथवा नो सिलेक्ट करा. केली असेल तर यापूर्वीच्या एम्प्लॉयरकडून तुम्हाला NOC मिळालेली आहे का, असेल तर येस किंवा नो क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि तुमच्या सहीचा फोटो अशा प्रकारे एक एक करून अपलोड करून घ्या. लक्षात ठेवा, फोटोची साईज 50 KB पर्यंत आणि फॉर्मॅट हा JPG मध्ये असला पाहिजे आणि सबमिट बटन क्लिक करा. भरलेली माहिती या पेजवर नीट तपासा. तारीख, स्पेलिंग आणि इतर सर्व बरोबर असेल तर तुम्ही या व्यतिरिक्त कोणतेही डुप्लिकेट रजिस्ट्रेशन केलेले नाही आणि सापडले तर अर्ज रद्द होईल याची तुम्हाला कल्पना आहे. या डिक्लेरेशनवर टिक करा आणि पुन्हा सबमिट बटन क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल आणि तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, जो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. पुढे कंटिन्यू टू अप्लाय यावर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन नंबर खाली ज्या सर्कलसाठी अर्ज करायचा आहे ते सर्कल म्हणजे राज्य या लिस्टमधून पुन्हा निवडा. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर आणखी एक OTP तुम्हाला मिळेल. तो या बॉक्समध्ये टाईप करा. खाली दिलेला कोड आहे तसा टाईप करून नेक्स्ट बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर इथे कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित टाईप करा. जर तोच पत्ता कायमचा म्हणजे परमनंट ॲड्रेस असेल तर हा बॉक्स टिक करा आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस हा वेगळा असेल तर बॉक्स टिक न करता तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. पुढे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये कोणत्या बोर्डमधून 10वी पास झालात ते बोर्ड या लिस्टमधून सिलेक्ट करायचे आहे. आता रिझल्ट टाईपमध्ये एक तर मार्क्स असतील किंवा CGPA यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आता मित्रांनो, इथे तुम्हाला तुमच्या मार्कशीटप्रमाणे 10वीच्या मार्कशीटप्रमाणे सर्व विषयात किती मार्क्स मिळाले त्याची माहिती भरायची आहे. एक एक करून प्रत्येक विषयाचे सगळे मार्क्स भरा. जिथे सिलेक्शन येत असेल तिथे तुम्हाला तुमची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज सिलेक्ट करून त्याचे मार्क्स भरायचे आहेत. जर CGPA स्कोअर मार्कशीटवर दिलेला असेल तर तो या बॉक्समध्ये टाईप करा आणि तुमच्या मार्कशीटवर तशी काही माहिती नसेल तर ही जागा मोकळी सोडा. पुन्हा एकदा सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करा. आता नेक्स्ट पेजवर खाली स्क्रोल करून ज्या डिव्हिजनसाठी अर्ज करायचा आहे ती डिव्हिजन या लिस्टमधून निवडा. जसे मी या ठिकाणी नाशिक निवडत आहे. याआधी आपण सर्कल सिलेक्ट केले म्हणजेच राज्य सिलेक्ट केले. आता त्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यासाठी किंवा कुठल्या डिव्हिजनसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती डिव्हिजन या ठिकाणी निवडायची आहे. ती निवडल्यानंतर त्या डिव्हिजनमध्ये कोणत्या जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात त्याची एक लिस्ट समोर दिसेल. आता लक्षात ठेवा, इथे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला ज्या पोस्टला प्राधान्य द्यावेसे वाटते त्यानुसार इथे दिलेल्या प्रत्येक पोस्ट समोर तुम्हाला 1, 2, 3, 4 असे नंबर टाईप करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, या 7 जागांपैकी शिवडे BO यासाठी माझा पहिला प्रेफरन्स असेल. त्यानंतर वाघेरे BO यासाठी दुसरा आणि अशा प्रकारे इतर सर्व जागांसाठी. आता असे करण्यामागे कारण आहे की जर समजा पहिला प्रेफरन्स शिवडे BO यामध्ये जागा भरल्या गेल्या असतील तर तुम्ही दिलेल्या दुसऱ्या जागेसाठी म्हणजेच वाघेरे BOसाठी तुमचा विचार केला जाईल आणि तिथेही नसेल तर तिसऱ्या ठिकाणी. यासाठी तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस निवडायचे आहेत. निवडल्यानंतर खाली दिलेले हे सर्व पॉईंट्स काळजीपूर्वक वाचा आणि हा बॉक्स टिक करून सेव्ह अँड प्रोसीड बटन क्लिक करा. सर्व माहिती सबमिट झाली आहे. आता फी भरून अर्ज पूर्ण करायचा आहे. यावर ओके क्लिक करा. पुढे पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI असे वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. त्यापैकी एक निवडून 100 रुपये फी आपल्याला ऑनलाईन भरायची आहे आणि एकदा भरलेली फी परत मिळणार नाही. त्यामुळे दिलेल्या पात्रतांमध्ये आपण बसत असेल तरच फॉर्म भरा. तसेच महिला अर्जदार, SC, ST आणि PWD म्हणजेच अपंग तसेच ट्रान्स वुमन या अर्जदारांना फी भरावी लागणार नाही. यात त्यांना सवलत देण्यात आली आहे. पेमेंटची सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. त्यावर ओके क्लिक करा. ज्यामुळे तुम्ही भरलेला संपूर्ण ऑनलाईन अर्ज स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल. तो बरोबर असल्याची खात्री करा. अर्ज तुम्ही प्रिंट करू शकता किंवा PDF म्हणून सेव्ह करून ठेवू शकता. नोटिफिकेशननुसार सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्टनुसार अर्जदारांचे सिलेक्शन केले जाणार आहे आणि शॉर्टलिस्टेड झालेल्या अर्जदारांची यादी पुन्हा याच वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि अर्जाची प्रिंट जपून ठेवा. जोपर्यंत भरतीची सर्व प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुरूच ठेवा. अर्ज किंवा जाहिरातीबाबत काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.